सेवा ते अवळी उच्चारावे नाम, सेवा ते अवळी उच्चारावे नाम, वेदा वेद काम निवारुनी, नलगे हालावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. देवाचीच नामे देवाची श्री, देवाचीच नामे देवाची श्री, सर्व अलंकारी समर्पावी, नलगे हालावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. तुका मने होय, तुका मने होय भावेची संतोषी, वसे नामापाशी अपोलिया, नलगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. विठ्ठला ते अवळी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारुनी, नलगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार पांडुरंगांच्या त्यांच्या कृपादानी कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे आज्ञीकरण, तेची बंधू श्रीचरण ते नमस्कारुनी. आता ओम नमो बिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पिटनिले सरस्वती नमस्तुते. सेवा ते अवळी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारुनी, नलगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. विठ्ठला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या चरणी विनम्र अभिवादन करून, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंगाला वंदन करून, प्रेमळ सज्जन तुम्हा श्रोते माय बापाच्या चरणी वंदन करून सेवेला प्रारंभ करत आहे. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ, ज्यांच्यावत जीवाचा उद्धार व्हावा यासाठी अखंड प्रयत्न करणारे देवमान्य संत मान्य लोकमान्य संत देहूनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून 4 चरणाचा साधना आणि त्या साधनेचं वर्म सांगणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये जीवन कृतार्थ करण्याकरता नेमकी कुठली सेवा केली पाहिजे, कुठली साधना केली पाहिजे, मग ती साधना म्हणजे काय, ती सेवा कशी असते, त्या सेवेचं आणि त्या साधनेचं स्वरूप महाराज या अभंगात सांगतात. कारण या जीवनामध्ये प्रत्येक जीवा सेवकच आहे, मग तो कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या जीवाची सेवा करत असतो. कारण मानवी जीवन जगत असताना प्रत्येक जीवाला सेवा ही करावीच लागते. त्यामध्ये मग त्या सेवेमध्ये अनेक प्रकार पडतात. त्यामध्ये जीव हा जडाची सेवा करतो, जीव हा जीवाची सेवा करतो, जीव हा देवाची सेवा करतो, असे अनेक प्रकार पडतात. जडाची म्हणजे जीव हा प्रथमतः पहिल्या 2 प्रकारामध्ये आपण मोडतो.
तुम्ही आम्ही, कारण तुम्ही आम्ही सतत काय करतो, जडाची सेवा करत असतो. गाडी बंगला हे झालं जड वस्तू, नाहीतर आपल्या स्वतः जीवाची सेवा करत असतो. पण तिसऱ्या प्रकरणात मात्र कारण संत मोडतात. कारण संत हे काय करतात, देवाची सेवा करत असतात किंवा संतांची सेवा करीत असतात. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जीवाने जीवाची सेवा करूनही फायदा होत नाही किंवा जडाची सेवा करूनही फायदा होत नाही, म्हणजे त्याचं कल्याण होत नाही. पण त्या जीवाला स्वतःचं कल्याण करून घ्यावं वाटत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे किंवा संतांची सेवा केली पाहिजे. त्यातच त्याचं सार्थकता आहे, त्यातच त्याचं काय कल्याण आहे. विठ्ठल याच्यामध्ये आपण दोन प्रकार पाडू. म्हणजे या देहाच्या गरजेसाठी काय सेवा केल्या जातात आणि या देहाच्या सार्थकतेसाठी किंवा उद्धारासाठी काय सेवा केल्या जातात किंवा कराव्या लागतात. या दोन्ही सेवा भगवंताच्याच आहेत, पण या दोन्ही सेवेमध्ये काय जमीन आसमानतेचं अंतर आहे. प्रथमतः आपण विचार करू या शरीराच्या गरजा. आपण सतत ऐकत आलो शरीराच्या गरजा काय आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन. सध्याच्या काळामध्ये लागू होतात त्या म्हणजे मान आणि धन. प्रथमतः माणसाला अन्न लागतं, कारण जेवण केल्याशिवाय माणूस चालू शकत नाही, बोलू शकत नाही, हलवू शकत नाही, कुठलाही व्यवहार करू शकत नाही. कारण कलियुगामध्ये प्राण हा कसा आहे, अन्नमय प्राण आहे. भागवतामध्ये एक श्लोक आहे पहा, अस्तिगत प्राण. श्लोक मला उपस्थित नाही होणार. श्लोकाचा अर्थ असा आहे की कृतयुगामध्ये अस्तिगत प्राण जायचे. अस्तिगत म्हणजे जोपर्यंत हाडं टिकायची तोपर्यंत माणसं जिवंत राहायची. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये रुधिर म्हणजे माणसाच्या मांसाच्या आधारे. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये रक्तात प्राण असायचे आणि त्याच्यानंतर आता कलियुगामध्ये प्राण हा कसा आहे, अन्नमय प्राण आहे. म्हणजे जोपर्यंत या शरीरात अन्न जातं तोपर्यंत या शरीरात प्राण राहतो. आणि एकदा का अन्न जायचं बंद झालं की 20-22 दिवस तो प्राण वाट पाहतो आणि त्या शरीराचा निरोप घेतो. मग कलियुगामध्ये शरीरासाठी काय महत्वाचं आहे, अन्न महत्वाचं आहे. मग किती खावं तर जगण्यापुरतं खावं. काय माणसं जगण्यासाठी खातात आणि काय माणसं खाण्यासाठी जगतात. जगण्यासाठी हे काय संस्कृती आहे आणि खाण्यासाठी जगणं काय विकृती आहे. विठ्ठल ज्ञानोबा म्हणतात पहा, काक सुद्धा जावे का अंगाबळ यावे, का जिबेचे पुरवावे, मनोरथ भोजन करता विखिया, दोयते न लेखे देह स्नाचिने पावके, हरपला प्राण पोखे येतो लिनी असं न करे. ज्ञानोबा काय म्हणतात, शरीराला लागतं तेवढं अन्न खाणं आपली संस्कृती आहे. जिबेचे मनोरथ पुरण्यासाठी, जिबेचे चोचले पुरण्यासाठी अन्न खाऊ नये. शरीराला लागतं तेवढं अन्न खाऊ. ज्ञानोबारांचं काय स्पष्ट मत आहे. नाहीतर काय माणसं असं खात असतात, निवळ खाण्यासाठी जगत असतात. प्रत्येक गावात प्रत्येकाच्या सोबत अशी 4-2 माणसं असतातच गावात. 50-50 गुलाबजामू खाणारे, 10-10 भाकरी खाणारे अशी माणसं आढळतात. पण शरीराला लागतं तेवढंच अन्न खाणं आपली संस्कृती आहे. कारण आती तिथं माती, बरोबर का. तेच अन्न जर शरीराला लागतं तेवढं खाल्लं तर ते शरीरासाठी काय अपायकारक आहे. आणि तेच अन्न जर जास्तीत जास्त खाल्लं ते काय शरीरासाठी उपायकारक आहे. आणि ते असे बरेच गावात 2-4 माणसं असतात की त्याच्या जेवणाकडे बघितल्यावर सुद्धा आपल्याला जेवण करा वाटत नाही, बरोबर का नाही. असे प्रत्येक गावात की त्यांच्या जेवणाकडे पाहिलं की आपल्याला सुद्धा जेवण करा वाटत नाही. तर माझ्या संगच कालच झालेली घटना आहे. मी लग्नाला गेलो तिंदाराला, माझ्यासोबत माझा संस्थेवरला एक मित्र येण्याला. ते संस्थेवर राहते काय कार्यक्रम करत नाही, म्हणलं चल सोबत. दष्टपुष्ट मस्त अंगात आहे. ते म्हणला काही मनगड्या लग्नाला आलं नाही पण जेवायला लयच भारी झाले, मठात लय भारी झाला म्हणला. तिथे गेलता मठा. म्हणलं हो बा मठ्ठा भारी झालाय, पण कसं आहे जिथं आती झालं तिथं माती होतच असते जरा लिमिट मध्ये. नाही म्हणला भारी झाला असा भेटणारच नाही आपल्याला पुन्हा. त्यानं बघत 8 ग्लास मठ्ठा पेला आणि जे गेल्या वाटेनच तिंदा म्हणायला लागला गाडी थांबव. अशी बेजारी केली. म्हणला तुम्ही महाराज म्हणले ते खरंय. म्हणून उगाच आपल्या संतांनी सांगितलं नाही युक्त आहार विहार, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार अनस्थानी
शरीराशी सार नसावे बासर निद्रा बहु. येथे खूप अन्न खाणं आणि जास्त वेळ निद्रा म्हणजे झोप घेणं टाळलं पाहिजे. येथे निद्रा म्हणजे ऐक गोष्टीकडे आकर्षण, ऐक गोष्टीपासून भोगांचे आकर्षण. जर कोणी अशा उपभोगासाठी जगत असेल तर अनेक अनिष्ट कृत्य करताना आपल्याला पाहायला मिळते. जसं की पैशासाठी आपल्या सहकार्याची फसवणूक करणं, समाजात गैरवर्तन करणं, सत्तेचा गैरवापर करणं, असे अनेक जीवनात सदा भ्रष्टपथा पाळणं, असे अनेक अनिष्ट कृत्य करताना आपल्याला पाहायला मिळते. असो, आपला विषय चालू होता खाण्याचा विषय. मग शरीराला जेवढं अन्न लागतं तेवढं खाणं आपली संस्कृती आहे. म्हणून आपल्या साधू संतांनी धर्मग्रंथांनी उपवासाची एक प्रक्रिया केलेली, एकदम सत्य उपक्रम केलेला आहे. उपवास केल्याने काय होते? साधना होतेच होते, पण उपवास केल्याने अन्नाची पचनक्रिया ही काय होते? चांगली राहते. विठ्ठला म्हणून पहा, हा विषय झाला खाण्याचा विषय. पण हा विषय आपल्याला तेवढा महत्वपूर्ण नाही. महत्वपूर्ण विषय हा आहे की शरीरासाठी अन्न महत्वाचा घटक आहे. बर, जसं शरीरासाठी अन्न महत्वाचा घटक आहे, तसं शरीरासाठी वस्त्र महत्वाचा घटक नाही का हो? जसं माणसाला अन्न वाचून जगणं शक्य नाही, तसं माणसाला वस्त्र वाचून सध्याच्या काळाला जगणं शक्य नाही. कारण वस्त्राची काय गरज आहे? आपली शारीरिक लज्जाला पोहण्याकरता वस्त्राची गरज आहे आणि ते अनिवार्य आहे. म्हणून जसं माणसाला अन्न वाचून सुद्धा जगता येत नाही, तसं माणसाला वस्त्र वाचून सुद्धा जगता येणं शक्य नाही. विठ्ठला आता तिसरा मुद्दा, निवारा. निवाऱ्याची काय गरज आहे आपल्याला? ऊन, पाऊस, पाणी, वारा याच्यापासून रक्षण करण्याकरता निवाऱ्याची गरज आहे. आणि याच्यापासून गरजच नसती तर लोकांनी 4-4 मजली घरं बांधलीच नसती. पण ती पण काय आहे? गरज आहे. म्हणून जसं माणसाला अन्न वाचून वस्त्र वाचून जगता येणं शक्य नाही, तसं माणसाला निवाऱ्या वाचून सुद्धा जगता येणं शक्य नाही. ह्या झाल्या गरजा. अन्न, वस्त्र, निवारा ह्या झाल्या गरजा. आणखीन 2 गरजा. मान हे काय गरजच आहे. सध्याच्या काळात मान ही काय गरज आहे. आणि सन्मान असा आवडतो माणसाला. वेश्येकडे सगळे पण मान नाही. मी अशी बरीच माणसं पाहितलीत की त्यांची पैशाची भूक संपली पण मानाची भूक संपली नाही. म्हणून खरंय महाराज, जिथं आपला लोक आदर करतात आपण गेलं पाहिजे. तुमच्या डोक्यात अशी कल्पना असेल की ते याच्याकडे गेल्यानं, त्याच्या घरी गेल्यानं आपलं काहीतरी कल्याण होईल, हा संकल्प मनातून सोडून द्या. म्हणून मान बी काय आहे? भूकच आहे. आणि आता 5वा मुद्दा, धनाची एक काय आहे? भूक आहे. मी सांगतो त्या वाक्याचा जरा लक्ष देऊन विचार करा. आता बरीच माणसं सिटीनं राहतात, नोकऱ्या करतात, त्याचा 1 तारखेलाच पगार होतो आणि 1 तारखेला लाईट बिल, खोडी भाडं, नळपट्टी, मुलाबाळांच्या शाळेच्या फीस, एवढंच नाही तर आईवडिलांच्या लागणाऱ्या महिनाभर गोळ्या औषध घरात आणलेल्या असतात. घरात लागणारा महिनाभर किराणा घरात आणलेला असतो. एवढंच नाही तर बायको कालच ब्युटी पार्लरला सुद्धा जाऊन आलेली असते. ही सध्या आपल्या खेड्यात आलं नाही म्हणून बरं आहे, पण सिटीत महिन्याच्या महिन्याला हे आहे. मला सांगा, या महिन्यात त्या व्यक्तीला पैशाची काहीच गरज नसते, पण लक्ष द्या, पण त्याच्या खिशात जर पैसे नसतात तर कसं वाटतं माणसाला? चांगलं वाटतं का? अस्वस्थ होतो माणूस, व्याकुळ होतो. पण ती पण काय गरज आहे माणसाची. पैसा गंज देवापेक्षा नाही मोठा, पण देवापेक्षा सध्याच्या काळाला कमी सुद्धा नाही. मला सांगा बरं, इथं कोणाला पैसे आवडत नाहीत? असा माणूसच लहान लेकराला जरी काय करीत असल्यावर 10 रुपये देतो म्हणलं तरी ते जवळ येते लढत असल्यावर, बरोबर का नाही? असे आता बक्कळ महाराज लोक सुद्धा आहेत, ते म्हणतात मेल्यावर पैसा इथंच राहणार आहे. ते सुद्धा 50-50 हजार घेतल्याशिवाय वापस जातात का? नाही जातात का? अहो 5,000 कमी भरा, ते 5 किलोमीटरहून वापस येतात. खरं आहे का नाही? मग काळाची गरज काय आहे? पैसा आहे. म्हणून धनाची एक काय आहे? गरज आहे. त्यांच्याविषयी आता माग जेवढ्या गरजा झाल्या आपल्या, अन्न, वस्त्र, निवारा, घर, सगळं याच्यापासूनच पूर्ण होते. आणि मला सांगा, खिशात जर पैसे नसताना तर लोक आपल्याला मान देतात का? बरोबर ना? खिशात आपल्या लाखो रुपये असल्या लाखो देणारे भेटतात, पण खिशात रुपया नसल्या 100 रुपये मिळणं सुद्धा काय असतं? महाग असतं. म्हणून पैसा हे सध्याच्या काळाची गरज आहे.
ह्या झाल्या गरजा. अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन या शरीराच्या मूलभूत गरजा झाल्या. पण या गरजा पूर्ण करण्याकरता काहीतरी कोणाची तरी सेवा आपल्याला करावी लागते. मग कोणी भूमिमातेची सेवा करत असेल, कोणी व्यापार करत असेल, कोणी नोकरी करीत असेल, कोणी मालकाची सेवा करत असेल, काहीतरी कोणाची तरी सेवा करणं गरजेचंच आहे या गरजा पूर्ण करण्याकरता. ती सुदामजीची बायको सुशीला ती म्हणली, आहो पोरं अन्न करतात. सुदामजीने त्यांच्याकडे पाहितलं आणि मग बाजूला एक माळ होती, ती माळ घेतली आणि म्हणली, धर माळ. तुका म्हणे दिवस राती हेची खाती अन्न ते. ती सगळी मंडळी या चरित्राचा एक दोहा सांगतात पहा. भुका भजन न होय गोपाला, ले अपने कंठी माला. उपवाशी पोटी भजन होत नाही. मला सांगा, किती मोठा गायक असू द्या, उपवाशी पोटी असू द्या, त्याचं गायन गोड लागतं का आपल्याला? केवढा कीर्तनकार असू द्या, उपवाशी पोटी असेल तर त्याचं आपल्याला गायन गोड लागतं का? म्हणून त्याची गरज पूर्ण होणं काय आहे, गरजेची आहे. त्यासाठी एक संगत लावली जाते पहा. बैसू खेळू जेऊ, आदिव बसू, वेळ भेटला तर खेळू आणि मग जेऊ दे आणि मग तुझे नाम गाऊ. देवाचं नाम घेणं हे बी शरीरासाठी काय आहे, गरजेचं आहे. विठ्ठल जास्त विस्तार नका तुकाराम महाराजांच्या वचनात. कीर्तनाची सामुग्री देव सणावरी, नको जाऊ देऊ भागा गाते माझी पांडुरंगा. या झाल्या शरीराच्या गरजेची सेवा. पण शरीराच्या ज्या गरजेची सेवा झाली, यात मानवी जीवनाची पूर्णता आहे का? पुढे या देहाची सार्थकता, उद्धार पण झाला पाहिजे. नुसती गरजच भागली पाहिजे का शरीराची? याचा उद्धार पण झाला पाहिजे. मग या शरीरात या जीवाच्या सार्थकतेकरता आपल्याला तुकाराम महाराज मार्गदर्शन करतात. आणि आपल्याला तुकाराम महाराजांचंच मार्गदर्शन घ्यावं लागणार. कारण संतांचं मार्गदर्शन जीवाला काय करतं? तेनेची पंते चालो जाता, कोठे काही न पडे गुंता, कोठे काही न पडे गुंता, कोठे काही तेनेची पंते चालो जाता, न पडे गुंता, कोठे काही न पडे गुंता, कोठे काही तेनेची पंते चालो जाता, न पडे गुंता, कोठे पंते चालो जाता, न पडे गुंठा कोठे काही. मूर्खाच्या मार्गदर्शनाने केलेला परमार्थ सुद्धा पत्राला नेतो. कोणाच्या? मूर्खाच्या. आणि संतांच्या मार्गदर्शनाने केलेला संसार सुद्धा काय होतो, मोक्षाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या मार्गदर्शनाने? सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाने. वेदमार्गी मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी वेदाचा चिमटा काढलेला आहे. कोणाचा? सगळ्या जगाला अनादी असणारा वेद. त्याच्याबद्दल तुकाराम महाराज कसा चिमटा काढला, आता तुम्हाला तुमच्या सोप्या भाषेत समजन असे सांगतो. पात्रीला एक मोठं कपड्याचं दुकान आहे 50 वर्षापासून. आणि त्या दुकानामध्ये एक व्यक्ती गेला आणि तिथं शेठला काय म्हणला, त्या दुकानाच्या मालकाला म्हणला, का हो इथं सगळ्यात भारी कपडा कुठं मिळतो? किती मोठा अपमान आहे त्याचा. जे 50 वर्षापासून दुकान चालवतो, सगळ्यात मोठं नंबर 1चं दुकान, त्या शेठला जर तसं म्हणलं तर किती मोठा अपमान आहे त्याचा. तसं तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्या जगाला अनादी असणारा वेद, त्याच्याबद्दल बोलताना तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही वाचेने बोलताना वेद बोलू, वाचा बोलू वेद नीती, पण काय करू? करू संतांनी केलं ते, करू संती केले ते. विठ्ठला म्हणून पा, संतांच्या मार्गदर्शनाने चांगल्या चांगल्यांचं कल्याण धावून गेले
संतांच्या मार्गदर्शनाने चांगल्या चांगल्यांचं कल्याण होतं. तुका संगत दृश्य करी ज्यासे सुख नाही दुनाय दुर्जन ते रामुख काला पिता प्रेम घटाय. म्हणून पहा, संतांच्या मार्गदर्शनाने चांगल्या चांगल्यांचं कल्याण होतं. रामप्रभूच्या चरित्रातला एक डोहा सांगतो तुम्हाला. अनेक वेळा तुम्ही ऐकलाही असेल, पंचवटीतला आहे. जेव्हा सीतेचं हरण झालं आणि रामप्रभू शोक करत निघाले आणि फिरत 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 शबरीच्या आश्रमामध्ये पोहोचली आणि शबरीला प्रश्न केला, शबरी सीता पाहितली का? कारण मुळात हा प्रश्नच विचारायला नव्हता पाहिजे, कारण हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण आता मी तुम्हाला विचारतो, का हो आमच्या गावचे रामभाऊ पाहितलेत का? हा प्रश्न विचारणं तुम्हाला कितपट योग्य आहे? योग्य नाही. तसं मुळात शबरीची आणि सीतामातेच्या जीवनात कधी भेटच नाही, तरी हा प्रश्न कसं काय विचारला? कसं असतं, काय काय वेळा माणसाचे ओळखही नसती असे उचापती लोक राहतात गल्लीत, पण दिल्लीचं रेकॉर्ड ठेवतात असे लोक राहतात. त्याच्या आपल्या पोराचे लग्न नाही जमले याचं काय घेणं देणं नाही, पण ते राहुल गांधीच केव्हा लग्न करतं याचं त्याला टेन्शन आहे का नाही? असे उचापती लोक राहतात. मला सांगा, शबरी माता तशी उचापती आहे का हो? नाही. कसं असतं, काय काय वेळेला ओळखही नसती, सहज माणूस विचारून जातं, का हो इथून कोणी गेले का? मला सांगा, सीता माता जी रावणाने नेली ती कोण्या मार्गाने नेली? आकाश मार्गाने. कदाचित सीता माता जर दारातून नेली असती तर हा प्रश्न विचारणं योग्य होता. तरीही हा प्रश्न का विचारला? त्याचे दोन कारण आहे. कारण भगवत भक्तो काय? भगवत भक्त सर्वज्ञ असतो. संयुक्त हा या शब्दावर ज्ञानोबाराय म्हणतात, एकेची ठाई बैसला सर्वत्र तोची विठ्ठला. म्हणून साधूंच्या दर्शनाने एकेची ठाई बैसला सर्वत्र तोची. बरं जाऊ द्या. शबरीने सांगितलं, रामा असंच पुढं पुढं जाय, तुला सुग्रीव भेटेल. सुग्रीवाशी मैत्री कर, वालीचं निर्धरण कर आणि रावणावर स्वारी कर आणि सीता सोडून आण. हा मार्ग विचारला कोणाला? शबरी मातेला. हा मार्ग विचारला शबरी मातेला. देव गेले फिरत फिरत, सुग्रीवाशी मैत्री केली, वालीला मारलं आणि मरता मरता वाली काय म्हणला? देवा तुमचं वागणं परमार्थातही बसलं नाही आणि व्यवहारातही बसलं नाही. माणसाचं वागणं परमार्थातच बसावं, नाही तर व्यवहारात तरी बसावं. देवा तुमचं वागणं परमार्थालाही धरून नाही, व्यवहारालाही धरून नाही. परमार्थाला म्हणावं तर ब्रह्म सर्वगत आहे, सदा आहे, समय. जर असंच जर असेल तर मय भरी सुग्रीव प्याला. देवा तुम्ही असे उद्देक बुद्धीनं का वागलात? बरं जाऊ द्या, देवा तुमचं वागणं नाही बसू द्या परमार्थात, व्यवहारात तरी बसायला पाहिजे होतं. तुम्ही कोणाशी मैत्री केली? सुग्रीवाशी. का केली? ही माझी बायको रावणाने नेली, तिला सोडून आणण्याकरता सुग्रीवाशी मैत्री केली. एकदा सुग्रीवाला जाऊन विचारा बरं त्याची पत्नी कुठे आहे? देवा तुम्ही साधा विचार करायचा, ज्याला स्वतःच्या बायकोचं रक्षण करता आलं नाही तो दुसऱ्याच्या बायकोचं काय रक्षण करणार? बरोबर की नाही? तो दुसऱ्याच्या बायकोचं रक्षण काय करणार? हे ऐकलं प्रभूनी आणि दिलं सोडून गेले निघून. पण हे पक्क लक्षात बसलं लखनजीच्या. लखनजी म्हणले, देवा खरंच वाली म्हणला सुग्रीवाच्या ऐवजी माझ्याशी मैत्री केली असती तर तुम्हाला लंकेला जायची गरजच आली नसती. कारण रावणाला माझा इंगा माहिती आहे. रावणाला जर कळालं असतं मी आयलो म्हणून तर लय तर काय सांगत नाही, स्पीड पोस्टनं सीता माता पाठवली असती. मग देव म्हणले, लखन तुला जे कळतं ते मला कळत नाही असं वाटलं का तुला? तरी पण तुम्ही का असं केलं? पायावर दगड का पाडून घेतला? देव म्हणले, लखन तुला जे कळतं ते मला बी कळतं. मला माहित आहे वाली बलवान आहे, शूरवीर आहे, सुग्रीव भेकड आहे, तरीही मी सुग्रीवाशी मैत्री केली. त्याचं कारण असं आहे, म्हणजे शबरीनं जे गाईड केलंय, जे मार्गदर्शन केलंय, त्याच्यात कोणाशी मैत्री आहे? वचन न मोडी बोलिले ते. शबरीनं जे गाईड केलंय, जे मार्गदर्शन केलंय, त्याच्यात मैत्री कोणाशी आहे? सुग्रीवाशी. बरं जाऊ द्या, सुग्रीवाशी मैत्री करून देवाचं कल्याण काय झालं? कदाचित देवाने सुग्रीवाच्या ऐवजी जर वालीशी मैत्री केली असती आणि तिथं रावणाने सीता पाठवून दिली असती तर तिथं रामकथा झाली असती का? तिथं काय झाली असती? वाली कथा झाली असती. मग म्हणावं लागलं असतं वाली कृष्ण हरी. ते तालात बसणार नाही.
म्हणून रामप्रभूच्या यशाला कारणीभूत काय असेल ते काय आहे? शबरीचं मार्गदर्शन आहे. म्हणून चांगल्या संतांच्या मार्गदर्शनाने चांगल्यांचं कल्याण होते. म्हणून देवाच्या संतांचं मार्गदर्शन केलं पाहिजे. का संगत त्रिशे कैरी ज्याशी सुख नाही जुनाय दुर्जन तेला मुख खाला पिटा प्रेम गटाय. ही झाली शरीराच्या गरजेची. पण ऐकलं का? या शरीराच्या गरजेचं मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मार्गदर्शक आहेत. एखादा नवीन शेतकरी असू द्या, त्याला हे बी पेरलं नाही पाहिजे, ते बी पेरलं पाहिजे, अशी मार्गदर्शन या संसाराचं मार्गदर्शन करणारे अनेक आहेत. पण या देहाची ज्यानं सार्थकता होईल, उद्धार होईल, असं मार्गदर्शन फक्त संतच करतात. काय अभंगात तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? साधना सांगितली. आणि काही अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्या साधनेचं वर्म सांगितलंय. पण आजचा अभंग एवढा समर्थ आहे की आजच्या अभंगामध्ये साधना आणि त्या साधनेचं स्वरूप महाराज पहिले. बरं जाऊ द्या, तुम्ही म्हणणार आम्ही देवाला पैसे नाही रत्न देऊ, पैशापेक्षा रत्न मोठे असतात, रत्न देऊ. तुम्ही रत्नही देऊ शकणार नाहीत देवाला. कारण देवाचा शास्त्राच कोण आहे? रत्नाकर. ज्याची स्वतःची पत्नी अख्ख्या जगाची निर्मला, ज्याचा स्वतःचा शास्त्रा रत्नाकर, त्यांना तुम्ही काय पैसे आणि काय रत्न देणार? जेव्हा परमात्मा अंतर्गत झाले तेव्हा सगळ्या गवळणी विचार करीत होत्या बसून की देव आपल्यातून अंतर्गत का गेला, आपल्यातून का अंतर्गत झाला. विचार करीती बैसुनी कृष्ण कामिनी कामातुरा एकांती एकल्या एकाच सुखाच्या. आवडती गोष्टी त्यांच्या त्याला. एक म्हणजे अगं मी दररोज लाल साडी नेसते, आज हिरवी साडी नेसली म्हणून तो अंतर्गत झाला नसेल. दुसरी म्हणली नाही मी परवा गंठण आणले होते, ते त्याला खूप आवडले होते आणि ते आज घालायचं विसरले म्हणून तर तो अंतर्गत झाला नसेल. तिसरी म्हणली तुमच्या गंठणाला आणि तुमच्या कपड्याला तो भुलत नाही, तुमच्या कपड्याला तुमच्या सौंदर्याला तो खात नाही. रामायणामध्ये पहा, एक शबरी आहे आणि एक शूर्पणखा आहे. शूर्पणखा सुंदर वेश धारण करून आली आणि तिची इच्छा झाली की देवाने माझ्याकडे पाहावं, खुश व्हावं. तरी पण देव तिच्याकडे पाहत नाही आणि मनातली मनातच तिच्याकडे असं लांबूनच म्हणतात की बाई तुझी नजर ज्या प्लॉटवर आहे त्याचं भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे. आणि खरंय महाराज, बाई नटली, बाईने एखादं सुंदर गंठण घातलं, साडी घातली की त्यांची मानसिकता असती कोणीतरी माझ्याकडे पाहावं आणि याची दखल घ्यावी. बरोबर की नाही? एक जणाला पूर्ण टक्कल पडत, एक जणाला पूर्ण टक्कल पडन, तो गेला डॉक्टरकडे. मला डॉक्टर याचं काहीतरी पाहणं लय लाज वाटायची. ते म्हणला एकदम असं हिरोसारखंच करतो म्हणला, मेळ बी लागला ना पाहिजे, 2 लाख रुपये लागतात म्हणला, 2 लाख रुपये. ते गेला पत्नीकडे, होय ग म्हणला. डॉक्टर म्हणले याला 2 लाख रुपये लागतात, मग तू भारी वजनात दिसशील, मला आता संग यायची लाज वाटायली. ती काय म्हणली माहिती का? ती म्हणली 2 लाखाचा मला राणी हार करा, मी टकल्या संग बी नांदती. विठ्ठला बाई नटली की बाईची मानसिकता असती. एखादं सुंदर गंठण घातलं, साडी घातली, पहा आता एखादं काही कार्यक्रम शूर्पणखेची एवढी इच्छा सुंदर झाली की देवाने माझ्याकडे पाहावं, खुश व्हावं, तरीही देव तिच्याकडे पाहत नाही. आणि माग जेव्हा शबरीच्या आश्रमामध्ये देव गेले तेव्हा काय शबरीला काय म्हणतात? सुनवू भामिनी कहू मुखवाणी. शबरी माता शरीराने सुंदर ही नाही आणि तिची इच्छा ही नाही की देवाने माझ्याकडे पाहावं, तरी देव तिला काय म्हणतात? हे सुंदरी, हे भामिनी.
आणि शूर्पणखा शरीराने सुंदरही आहे आणि तिची इच्छा बी आहे की देवाने माझ्याकडे पाहावं, तरी देव तिच्याकडे पाहतात का? त्याचं कारण असं आहे की देव वरचं सौंदर्य पाहत नाही, देव काय करतो? आतलं सौंदर्य पाहतो. काही न लगे भावाचे कानाला दुःख म्हणे आला विठमाची, दुःख म्हणे आला विठमाची. काही न लगे आहे जोडी भावाची. देव फक्त भावाचा भुकेला आहे. तुमचं शरीर किती सुंदर आहे, तुम्ही किती सुंदर गंठण घातले, किती वस्त्र घातले, याच्याकडे देव पाहत नाही. तुमच्या मनात भाव देवाविषयी कसा आहे ते देव पाहतो. बरोबर नाही? कासयाने पूजा करू कैसी राजा, हाची संदेश माझा फेडी आता. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी देवाची मूर्त समोर घेतली आणि देवाला प्रश्न केला, देवा आता तुझी पूजा मी कशाने करू? चला म्हणले पाणी घालू. पाणी घालवतो. उदके ज्ञानू तरी स्वरूप ते तुझे, ते माझे काय वेचे देवा. देवा तुला जर पाणी घातलं तर तिथं माझं काय दिलं असं मुळीच होणार नाही, कारण ते पाणी हिचा स्वरूप कोणाचं आहे? तुझंच स्वरूप आहे. खूप प्रमाण आहेत पा अभंग पूर्ण तिथे आहे. गंधाचा सुगंध पुष्पांचा परिमळ, ते मी दुर्बळ काय करू. फळदाता तोची तांबोला अक्षता, तेथे काय आता वाहतो. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेचे अन्न तुझे काही. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचा वया थार नाही कोटे. याचं उत्तर किती कोडे पहा. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी विठ्ठला. म्हणून देवाच्या नामाचा उच्चार केला पाहिजे, आवडीने केला पाहिजे. नाम गाऊ नाम गाऊ, नाम विठोबाला लावाऊ. बरोबर. सेवेचे एक दोन प्रकार आपल्याला गात्यामध्ये पाहायला मिळतात. हीच विष्णूची महापूजा, अनुभव ही पण काय सेवाच आहे. पण सेवा ती देवाच्या नामाचा उच्चार करणं आणि ते कसं आवडीने करणं, पण त्याचं वर्मही कळालं पाहिजे. मला सांगा, तुम्ही पक्वाद वाजवायले, तुमचं एखाद्या शेतीत काम करायले, त्याचं वर्मच कळालं नाही तर त्या कामाचा काही उपयोग नाही. तुम्ही नाम गाले. आता गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाची साधना दोनदा आलेली. एकदा आले तद्विती प्रणिपातेने परिप्रश्नेने सेवया. एवढं थांबले का भगवान? पुन्हा सांगितले श्रद्धावाल भते ज्ञानम तत्परासयते इंद्रिया. पहिल्या साधना सांगितली, नंतर का सांगितली? पहिल्या श्लोकात साधना सांगितली आणि दुसऱ्या श्लोकात काय? त्याचं वर्म सांगितले. आता या भाषेत बोलायला गेल्यावर तुमच्या डोसक्यावून जाईल. आता तुम्हाला समजेन अशा भाषेत सांगतो. 2 बाया होत्या आणि त्या नदीवर कपडे धुवायला गेल्या आणि दोन्हीचे नवरे पुढारी होते, पांढरे कपडे घालणारे. ती म्हणली, का ग तुझ्या कपड्यावर धोंड्यावर धुणं धुते, त्या धोंड्यावर मी पण धुणं धुते. तुझी साबण वापरते तीच साबण मी पण वापरते. तू जे निरमा वापरते तेच मी निरमा वापरते. तू रे 1 टोपलं रिनॉला टाकते तर मी 3 टोपले टाकते, तरीही तुझे कपडे इतके सुंदर निघतात आणि माझे का निघत नाहीत? ती म्हणली, याच्यात वर्म आहे. वर्म काय? तू जेव्हा कपडे धुते तेव्हा काय कपडे म्हणून कपडे धुते, आणि मी जेव्हा कपडे धुते तेव्हा याच्यात माझा नवरा आहे या दृष्टीने धुते. विठ्ठल. कपडे धुणं हे जर साधन असेल तर याच्यात माझा नवरा या दृष्टीने धुणे हे काय त्याचं वर्म आहे. तसं देवाचं नाम घेणं हे जर साधन असेल तर ते आवडीने घेणं हे काय त्याचं वर्म आहे. म्हणून तुकाराम महाराजांचे जागोजागी प्रमाण आहे पा. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा,
जिबे गोड तीन अक्षरांचा दर रस अमृत जया पुढे पिके पिढे डझनानं प्रमाणे तुकाराम महाराजाचे तिथं नाम कसं लागतं. तुकाराम महाराजाला एक जणांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता नाम गोड आहे तर ते सगळ्यालाच गोड लागायला पाहिजे, बरोबर का. आता हा गुळ आहे, गुळ हा गुळ आहे, तर आता हे गुळ जसा गोड आहे तसा सगळ्यालाच गोड लागायला पाहिजे का नाही. गुळ गोड आहे ते सगळ्यालाच गोड लागायला पाहिजे, तसं नाम जर गोड असेल तर ते सगळ्यालाच गोड लागायला पाहिजे. तुम्ही तसं कसं म्हणता. विठ्ठला गोड आहे तर ते सगळ्यालाच गोड लागायला पाहिजे, पण हे तात्पुरता शरीरापुरता गोड आहे. तुम्ही म्हणता अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. तुम्ही बैल पाहितला का. आता त्याचं उत्तर सांगा कसं सांगतात सोप्या भाषेत. बैल पाहितला, आता इथं सगळे शेतकरी, बैल जेव्हा चारा खातो तेव्हा कसा खातो, वचा 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 खातो, आणि जेव्हा रवंत करतो तेव्हा कसा करतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहायचे, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहायचं. तसं तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा आम्हाला सत्संग मिळतो तेव्हा आम्ही काय करतो, नामचिंतन वचा 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 खातो, आणि जेव्हा एकांत होतो तेव्हा रामचिंतन रवंत करतो. विठ्ठल तेव्हा आम्हाला त्याची रस्यता निर्माण होते. तुम्ही नाम घेतलं तर ते वाया जाणार नाही, कारण एक नाम उच्च स्मरणम. तुम्ही चलता चलता घेतलं तरी तारतेव सत्यम, बोलता बोलता घेतलं तरी तारतेव सत्यम, कामात जरी घेतलं तरी तारतेव सत्यम. बा एखाद्यानं बाग लावली डाळिंबाची आणि त्याला वेळेच्या वेळेला फवारणी केली नाही, पावडर नाही घातलं, खत फवारला नाही, खत टाकला नाही, पाणी सोडलं नाही, तर त्याला डाळिंब येणार नाहीत का. येणार, पण जेवढे पाहिजे तेवढे येणार का. तसं देवाच्या नामाचा उच्चार केल्यानं वाया जाणार नाही, पण जेवढं फळ पाहिजे तेवढं मिळणार नाही. विठ्ठल म्हणून देवाच्या नामाचा उच्चार केला पाहिजे, पण कशाने केला पाहिजे, आवडीने केला पाहिजे. पहा जुन्या काळात माणसाला शेंबूड आला ना बाबा की माणसं फरफर शिकरून मोकळे व्हायचे, पण आता एवढे सुशिक्षित माणसं झालेत की अशी पांढरा रुमाल थुतात खिशात आणि असा पुसून खिशात डबल ठेवतात. पुढे त्याचं काय घरी जाऊन फोडणी देतात का काय मला माहित नाही. पण तसं तुकाराम महाराज म्हणतात याला शेंबडाची एवढी आवड असेल तर नाकाची किती आवड असेल. बर नाकाची एवढी आवड असेल तर तोंडाची किती आवड असेल. तोंडाची एवढी आवड असेल तर या शरीराची आवड किती असेल. शरीराची एवढी आवड तर या संसाराची आवड किती असेल. विठ्ठला म्हणून तसं या माणसाला शेंबडाची आवड आहे पण याला देवाची आवड नाही, म्हणून देवाच्या नामाचा उच्चार केला पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा. म्हणून देवाच्या नामाचा आवडीने उच्चार केला पाहिजे. तीच काय देवाची खरी सेवा आहे, पण त्याच्याविषयी आवड निर्माण होणं सोपं नाही. न लगे हलावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसल्या. जप करण्याकरता तप करण्याकरता तुम्हाला वनात जायची कुठे जायची गरज नाही. न लगती सायाचं जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. तुम्हाला जप करण्याकरता तप करण्याकरता वनात जंगलात जायची गरज नाही. भागवतामध्ये स्वयंभू मुनीला 2 मुलं आणि 3 मुली आहेत, पिताव्रत आणि व्रतानपात. व्रतानपाताचा वंशज झाला आणि पिताव्रताचं काय झालं, तो वनात गेला आणि तपाला बसला. तेव्हा तिथे ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव म्हणले घरी जाण संतती निर्माण कर. तो म्हणला ह्या ग्रस्त आश्रमामध्ये आपल्याला पडायचं नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणले अनासक्त चित्त संसारात जरी राहिलं तरी त्याचं काय होत नाही, आसक्त चिंत वनात जरी तरी त्याचं काहीच होत नाही. आपलं चित्त काय म्हणतं, आपला भाव काय म्हणतो, देव फक्त भावाचाच भुकेला आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे
फक्त साधन सोपंच आहे. देवाच्या नामाचा उच्चार करणं हीच काय आहे देवाची, सतत उच्चार करणं हे देवाची खरी सेवा आहे. तुम्हाला काही वनाला जायचं, तुम्ही गावात आहेत का रानात आहेत याला काही घेणं देणं नाही, पण तुमचं चित्त काय म्हणतं याच भावाचाच भुकेला आहे. तुमचं प्रेम, तुमचं सौंदर्य काही देवाला काही खात नाही, तुम्ही कसे असू द्या. म्हणून देवाच्या नामाचा उच्चार केला पाहिजे, ते आवडीने उच्चार केला पाहिजे. देवाला एकच आवडत आहे, तुका नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार आवडे देवासे तोई कात नामाचा उच्चार देवाच्या नामाचं चिंतन करणं हे देवाला आवड आहे. देवाशी तो ऐसा प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला ते भाव किती पाहिजे आता तुम्हाला सांगतो. आणि भाव कसा पाहिजे आता तुम्हाला एक जादू करून दाखवतो. ते रुमाल पाहू द्या. रुमाल आहे, हा रुमाल आहे. त्या रुमालातून तुम्हाला एक कबूतर तयार करून दाखवतो. सगळ्यांनी लक्ष राहू द्या बरं. बाबा दिसायले का भाव? दादा ही मोबाईल आहे माझा. आता ही 100 रुपयाची नोट आहे. आता हिच्यापासून तुम्हाला 500ची नोट तयार करून दाखवतो. तसा भाव पाहिजे. आता इकडे लक्ष द्या सगळे. इकडे पहा नीट. ओ मागणी भगनी भागो धरी. इकडे पहा नीट लक्ष द्या. काय बघायला मला का जादू आले असते मी तर आलो असतो. काय एवढा भाव नाम चिंतनात लावला तर तुम्हाला हिरवाई देव प्रसन्न होईल. बरोबर विठ्ठला. एवढा भाव जर तुम्ही एवढं जर ध्यान देऊन जर कीर्तन ऐकलं तर तुमचं काय कल्याणच होईल. हिरवाळी एवढं जर आता तुम्ही असे जादू हे तुम्ही जेवढी मालिका पाहता घरी तेवढे जर हे केलं तर नामचिंतन आवडीने भावनेने केलं तर त्याचा उपयोग होईल. नाही तर काही उपयोग नाही त्याचा. ज्ञानेश्वरची सांगता करतो तेव्हा आपल्या पूजेत फरक वेगळा आणि भटजी बुवाच्या ब्राह्मण पूजे फरक वेगळा. ते जर दूध नसलं तिथे काय म्हणतात अक्षता टाका. पण आपण जेव्हा गाता पारायणाची सांगता करतो तेव्हा आपण साहित्य नसल्यावर काय म्हणतो रामकृष्ण म्हणा आरंभी आवडे आदरे आले नाम केले सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणून देवाला जे काय शृंगार असतील जे काय उपचार असतील ते काय तिसऱ्या चरणात सांगतो. देवाची नामे देवाची देवाची नामे देवाची
देवाचीच नामे देवाची ये श्री सर्व अलंकारी समर्पावे. आपला काहीच खर्च नाही तिथं. आपला काहीच खर्च नाही. फक्त आपल्याला काय करायचे देवाचीच नामे. देवाला काय जे शृंगार असतील जे काय उपचार असतील ते काय देवाचीच नामे देवाची श्री विठ्ठोबा रखुमाई.